नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी आज मुंबईमध्ये मोर्चा निघतोय। मुंबईतल्या मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानादरम्यान हा मोर्चा निघणार आहे। देशमुख कुटुंबीय मुंबईमध्ये दाखल झालेत। दुसरीकडे मनोज जरांगे आजपासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत। मराठा आरक्षणासाठी जरांगेंचं आजपासून अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू होणार आहे। ही दोन दृश्य आपण पाहताय। मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असा हा मोर्चा निघतोय। संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी मुंबईमध्ये आज हा मोर्चा निघतोय आणि देशमुख कुटुंबीय हे मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत आणि काही वेळातच या मोर्चाला सुरुवात होईल। तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आजपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत। अंतरवाली सराटीमध्ये त्यांचे उपोषण जे आहे ते सुरू होणार आहे। मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटलांचं आजपासून उपोषण सुरू होत आहे। अंतरवाली सराठीमध्ये थेट जाणार आहोत। संजय सरोदे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। संजय, विशाल, नक्कीच मनोज जरांगे पाटील आज मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी 7व्यांदा उपोषणाला बसणार आहेत। आपण या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी एक स्टेज आहे, उपोषण स्टेज आहे। या ठिकाणी जरांगे पाटील ठीक 10 वाजता येतील आणि या ठिकाणी त्यांचं आमरण उपोषण सुरू करणार आहेत। परंतु यावेळेस त्यांनी सामूहिक आमरण उपोषण करणार असा इशारा दिलेला आहे। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार आहे आणि हे उपोषण कठोर असणार आहे असंही जरांगे पाटील घेतलंय। त्यांच्या मूळ ज्या मागण्या आहेत की सगळ्या सोयऱ्याचा जो अध्यादेश काढलेला आहे त्याची कायद्यात रूपांतर करून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं, तसेच जो अंतरवली सराटीमध्ये लाठीचार्ज झाला त्यानंतर या ठिकाणच्या नागरिकावर किंवा मराठा आंदोलकावर गुन्हे दाखल झाले होते त्यांच्यावरचे जे गुन्हे आहेत ते परत घ्यावे अशा मागण्यासह जरांगे पाटील आज पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत। खरं तर जरांगे पाटलांचं हे 7वं उपोषण आहे आणि त्यांची सतत उपोषण केल्यामुळे त्यांची तब्येतही खालवलेली आहे। यावेळेला उपोषण करताना त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी असं मराठा समाजाच्या वतीनं सोशल मीडियामध्ये आवाहन करण्यात आले। जर जरांगे पाटलांना काही झालं तर जबाबदार कोण असंही सोशल मीडियामध्ये त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात आले। परंतु जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत सरकारने अजूनही त्या कुठं मान्य केल्या नाहीत। मात्र जरांगे पाटलांना एक यश आलेलं आहे की काही प्रमाणात कुणबी जातीच्या नोंदी सापडल्या आहेत आणि त्यामुळे मराठा समाजाचा कुठेतरी फायदा झालेला आहे। परंतु जी सगळ्या सोयऱ्याची मूळ मागणी आहे जरांगे पाटलांची ती मागणी सरकारने अजूनही मान्य केलेली नाही, केवळ अध्यादेश काढलेला आहे, त्याचं कायद्यात रूपांतर करावं अशी जरांगे पाटलांची मागणी आहे। त्याच मागणीवर आज जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत। वृषाली, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। जरांगेंचं